स्वागत करतो. त्याचबरोबर नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. 3.5 वर्षानंतर आपल्याशी संवाद साधण्याच्या आज मला अवसर मिळालेला आहे. मुख्यतः ही प्रेस कॉन्फरन्स मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या संबंधात आपण घेतली आहे. याआधी पक्षाच्या माध्यमातून मुंबईमध्ये 94 जागांवर आम्ही उमेदवार जाहीर केलेले. त्या उमेदवारांनी आपला अर्ज भरला आणि 95 जागेवर जे अर्ज भरण्यात आला होता ते नामांकन किरकोळ कारणाने रद्द करण्यात आले. आजच्या घडीला आमचे 94 उमेदवार असताना 2 ठिकाणी आम्ही पुष्कळ उमेदवारी दिली. एक धारावीमध्ये आणि एक रमाबाई आंबेडकर नगरच्या शेजारी आंबेडकरला त्याची नावं पण आपल्याला देऊ. या उमेदवारी संपूर्ण मुंबईमध्ये जिथे जिथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ताकदीने लढू शकते त्या पद्धतीने आम्ही हे उमेदवारी जाहीर केलेली आहे. उमेदवारी जेव्हा जाहीर करण्यात आली त्याच्यातले आपल्याला मी बायफर्केशन देणार. आमच्या एकंदरीत उमेदवारांमध्ये महिलांची संख्या जास्त आहे आणि उमेदवारी दिलेल्या त्याच्या डॉक्टर्स, इंजिनियर, वकील, प्रोफेशनल्स, भाजी विक्रेते, महिला साफ करणारे कार्यकर्ते आणि प्रत्येक समाज घटकाला न्याय देण्याची भूमिका पक्षाने स्वीकारली. विशेषकर मराठी भाषिक किंवा या राज्यातले भूमिपुत्र सर्व जास्त असताना आम्ही या महाराष्ट्रामध्ये या मुंबईला जे लोक आपली कर्मभूमी समजत आहेत त्याला पण संधी दिली. सर्व धर्मीय लोकांना सामावून आमचे उमेदवार निश्चित करण्यात आलेले. याच्यात अल्पसंख्याक समाजातला मुस्लिम घटक असेल, ख्रिस्ती असेल, सगळ्यांना आपण या लिस्टमध्ये पाहिलं तर तुम्हाला हे सगळे चित्र दिसतील. बरेचसे लोक उत्तर भारतीयांना आपली स्वतःची मतं समजत आहेत आणि एक भावना निर्माण झालेली आहे की आमच्यावर अन्याय होतो. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने या मुंबईमध्ये सर्वात जास्त उमेदवारी उत्तर भारतीय लोकांनी दिली. त्याच्यात पण असं नाही की एका विशेष वर्गाला दिली. विविध जातीची लोक जे उत्तर भारतातली आहेत त्यांना सगळ्यांना उमेदवारी आपण दिलेली आहे. दक्षिण भारतीय याच्यात आहे, तेलुगू भाषिक लोक याच्यात आहे. असं एकंदरीत हे आपली यादी आम्ही जाहीर केलेली आहे. आम्हाला खात्री आहे की या मुंबईमध्ये 2002 सालापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्रित असताना निवडणूक लढत आहे आणि या पक्षाच्या बाबतीत असा एक आभास निर्माण करण्यात आलेला आहे की कधी 14चे पण आम्हाला वाटते की यावेळी एक वेगळा चित्र या मुंबईमध्ये आणि आमची जास्त जागा निवडून येतील. उमेदवारी देताना आम्ही जिथे कुठले उमेदवार टाकायचे हे चर्चा करून जी आमच्या निवडणूक व्यवस्थापन समिती करण्यात आली होती, ज्याच्या मी अध्यक्ष होतो. आमचे दोन्ही कार्याध्यक्ष सिद्धार्थ कांबळेजी, शिवाजीराव सना, जिशन सिद्दीकी, संजय तटकरे आणि 6 जिल्हाध्यक्ष हे सर्वांनी चर्चा करून खालचे कार्यकर्त्यांना चर्चा करून आम्ही ही सगळी उमेदवारी दिली आणि निश्चित रूपाने आम्हाला खात्री आहे की यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद मुंबईमध्ये निश्चित रूपाने दिसेल तुम्हाला. आणि विशेष करून
दादाचा आभार मानतोय की काही लोक माझ्या नावाने बुमबुम करत होते की हे असतील तर आम्हाला तुम्ही नको. दादांनी ठामपणे निर्णय घेतले आहे की नवा मुलीच्या पाठीशी आम्ही उभे आहोत. आम्हाला तुमच्या युक्तीची गरज नाही आणि स्वबळावर लढण्याचा निर्णय झाला. त्याबद्दल मी अजित पवार साहेबांचा आभार मानतो. पण एकंदरीत ही निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्यानंतर ज्या प्रकारे या मुंबईमध्ये निवडणूक निर्णय अधिकारी ज्या पद्धतीने वागताय, नियम कायदे बाजूला ठेवून ज्यांना पाहिजे उमेदवारी रद्द करायची, जे अपात्र उमेदवार आहेत त्यांच्या उमेदवारी 10:30 वाजता रात्री घोषित करायची हे पात्र झाले. मला वाटते निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना कळलं पाहिजे की हे निर्णय देत असताना जे नियमावली, जे कायदे या राज्यामध्ये करण्यात आलेले त्याच्या काटेकोरपणे अंमलबजावणी करणं ही त्यांची जबाबदारी. आज मी सांगतो की एक उमेदवार हायकोर्टात गेलेला आहे. एका उमेदवाराच्या फॉर्म बद्दल 10:30 वाजता निवडणूक निर्णय अधिकारी निर्णय घेत आहे आणि तो उमेदवार बेकायदेशीर बांधकाम त्यांनी केलेले आहे. त्याचे पुरावे सादर केल्यानंतरही त्याच्या अर्ज बाद करण्यामध्ये हे कुठेतरी कायदेशीर उल्लंघन करण्यात आलेलं आहे. आता लोक कोर्टात गेलेले आहे. आमच्या 151 नंबर वार्ड जिथे गौतम साबळेच्या दिवंगत वंदना गौतम साबळे ही निवडणूक लढत आहे, तिथे जे राखीव जागेमध्ये उमेदवार भाजपच्या माध्यमातून देण्यात आलेले आहे, अर्ज दाखल करता असताना त्यांच्याकडे जातीचा दाखला नसताना त्याचे अर्ज दाखल करून घेण्यात आले. छाननी करत असताना आमच्या उमेदवारांनी ऑब्जेक्शन घेतलं की याच्या जातीचा दाखला नाहीये. जातीचा दाखला जो दाखल करण्यात आलाय त्याच्या वडीलच आहे, तो महाराष्ट्राचा नाही राजस्थानचा दाखला आहे आणि तुम्ही अर्ज दाखल करून घेतला हे पण बेकायदेशीर आहे. शेवटी ते 8:30 वाजता निवडणूक निर्णय अधिकारी सांगताय की त्यांनी ऍफिडेव्हिट दिलेलं आहे की आमचा दाखला आहे त्यामुळे आम्ही हे अर्ज स्वीकारतो, रद्द करत नाही. आता तुम्हाला पाहिजे तुम्ही कोर्टात जा. तिसरा उमेदवार आम्ही सांगतो आपल्याला मनीषा राटेजीचा आमच्या उमेदवार लढत आहे 111 मध्ये 119 मध्ये. तिथे जो उमेदवार आहे शिंदे सेनेचा तो महानगरपालिकेचा वेंडर आहे. नियम मध्ये एखादा वेंडर हे निवडणूक लढू शकत नाही. ऑब्जेक्शन लेखी देण्यात आला, पुरावे सादर करण्यात आले. मुंबई बँकेचा आता 4 दिवसापूर्वी त्याला पेमेंट त्या खात्यामध्ये आलेलं आहे, त्याच्याही उमेदवारी रद्द झाली पाहिजे, पण तसा निर्णय झालेला नाही. मी अधिकाऱ्यांना बोलू इच्छितो की ही लोकशाही आहे. लोकशाहीमध्ये जे कायदे निर्माण करण्यात आलेले आहे, जे नियमावली घालण्यात आलेली आहे त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी केली पाहिजे. या 3 वाड्याच्या बाबतीत कोर्टात आम्ही जाऊ आणि याला वेळ लागणार आहे. पण आता एखादा राजस्थानमधला मागासवर्गीय मुंबईमध्ये अर्ज भरून उमेदवारी घेऊन जर निवडणूक लढत असतील तर या मुंबईतले जे महाराष्ट्रातले मागासवर्गीय त्यांच्यावर अन्याय होत आहे. उद्या देशभरातले मागासवर्गीय येऊन मुंबईमध्ये सगळं ती जागा भरून टाकतील. असंच ओबीसीच्या जागेच्या बाबतीत असा अन्याय होणार. पण ते निवडणूक अधिकाऱ्याला कळलं पाहिजे की आज तुम्ही निर्णय देताय, कोर्टात विषय गेल्यानंतर तुमच्या नोकऱ्या पण जाणार उद्या, हे त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. मी त्यांना स्पष्टपणे सांगतोय. आम्ही निवडणूक आयोगाला पत्र देणार आहे, जे इथे महाराष्ट्रामध्ये जबाबदार आहे, की ज्या प्रकारे हे सगळं घडत आहे, प्रचार करत असताना जे मॉडेल कोड ऑफ कंडक्ट आहे, आचारसंहिता आहे, त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी झाली पाहिजे. काटेकोरपणे अंमलबजावणी केली पाहिजे. शेवटपर्यंत कुठलेही आचारसंहितेचा भंग होऊ नये हे पण आमची मागणी राहणार आहे.
आणि आम्हाला अपेक्षा आहे की आयोग याच्याकडे आज जे आम्ही पत्र देणार त्याच्याकडे ते गंभीरतेने त्या पत्राला घेतील आणि निश्चित रूपाने या निवडणुकीमध्ये आम्हाला अपेक्षा आहे की मुंबईमध्ये आमच्याशिवाय महापौर होऊ शकत नाही सत्य परिस्थिती आहे आणि निश्चित रूपाने 16 तारखेला चित्र आपल्याला दिसेल. जास्त काय आता जास्त बोलणार नाही, पण आपल्या मनात काही प्रश्न असतील तर निश्चित रूपाने त्याचे उत्तर द्यायला म्हणजे मराठी नाही. इलेक्शन कमिशनवर माझा आरोप नाही. निवडणूक निर्णय अधिकारी जिथे जिथे आहे, विशेषकर एम वेस्ट वार्डला, विक्रोलीच्या वार्डला आणि एच वार्डला आणि आणखीन एक वार्ड आहे, त्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना कळलं पाहिजे ते निकाल आल्यानंतर सगळे विषय कोर्टात जाणार आहे आणि सिद्ध झाला की तुम्ही बेकायदेशीर कामं करताय तर उद्या नोकऱ्यात जाणार नाही. आम्ही हे निवडणूक निर्णय अधिकारीला हे जोपर्यंत ते निर्णय देत नाही आणि या प्रक्रियेमध्ये एकदा निर्णय झाला की मग त्याच्यावर अपील तुम्हाला कोर्टात करावं लागतं. आयोगाच्या अखत्यारीत नसते. ते आमच्या पण होऊ शकते ना, कुणाचं होईल नाही, आमच्या होऊ शकते. या मुंबईमध्ये कोणाच्या मनात काही शंका असेल तर तुला सांगा. नाही, त्यांनी 8:30 वाजेपर्यंत त्याचा निकाल दिला नाही. शेवटी त्यांनी असं सांगितलंय हे आमच्याकडे ऍफिडेव्हिट आहे, सुप्रीम कोर्टाच्या वकिलाचे ऍफिडेव्हिट आहे, आम्ही स्वीकार केला. तर शेवटी त्यांच्या निकाल दिल्यानंतर कोर्टात गेल्याशिवाय आमच्याकडे दुसरा उपाय नाही. आम्ही कोर्टात जाणार नाही. आणि एक गौतम साबळेचा आमचा वाडा आहे 87 जिथे बेकायदेशीर बांधकाम केले. इतर पक्ष असतील, कोणी असतील, लोकशाहीमध्ये प्रत्येक नागरिकाचा प्रत्येक पक्षाच्या अधिकारी निवडून करायचे. पण जे नियम कायदे करण्यात आले त्या अनुषंगाने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी निर्णय घेतले पाहिजे. आमच्या एक अर्ज बाद करण्यात आलेला आहे, त्या अर्जामध्ये सगळं फॉर्म बरोबर आहे. एफिडेव्हिट मध्ये 2 सह्या लागत आहेत आणि एक सही वकीलनी त्यांच्या म्हणजे कुठे ते घाईगर्दीमध्ये राहून गेलं. त्या एफिडेव्हिट मध्ये 10 सह्या आहे, तरी त्याला रद्द करण्यात आला. उदाहरण मी सांगतो, सणा निवडणूक लढत असताना पवार साहेबांच्या पक्षाच्या उमेदवारांची अशीच चुका होती. आम्ही आक्षेप घेतल्यानंतर त्यांनी सांगितलं की ही काही लहान चूक आहे, हे आम्ही त्याला रद्द करत नाही, आम्ही अर्ज स्वीकारतो. आणि तेव्हा आम्ही इतकं काही त्याच्यावर आक्षेप घेतला नाही. उदाहरणं अशी आहे, तरी आम्हाला दिसते की थोडासा जे अधिकारी आहे ते चुकीने वागतायत. त्या बाबतीत निवडणूक आयोगाला आम्ही राज्य निवडणूक आयोगाला ते उत्तर देऊ शकत आहे. कारण अधिकाऱ्यांना इतकंच बोलू शकतो की कोर्टात गेल्यानंतर बऱ्याचशा अधिकाऱ्यांच्या अशी कामं केल्यानंतर नोकऱ्या पण गेलेली.
आमची लढत आहे. वेगळे वेगळे वार्डामध्ये वेगळी वेगळी परिस्थिती आहे. आम्ही एका पक्षाच्या विरोधात असं नाही. आम्ही आमच्या उमेदवार जिंकण्यासाठी लढतो. आता प्रतिस्पर्धी कोण असेल ते हळूहळू कळेल. बरेच ठिकाणी असे पण आहे, काही भाजपची जागा आम्ही त्यांना प्रवृत्त करून आम्ही जिंकणार, सिटिंग जागा आमच्या हातात येणार, आपल्याला चित्र दिसेल. भाजपची भूमिका दुपट्टी आहे का? कारण तुमच्या विरोधात जे आक्रमक भूमिका घेतली आहे, आता पुन्हा आहे. त्याचे फॅमिलीचे लोक काँग्रेसचे उमेदवार आहेत, एक समाजवादी पक्षाकडून उमेदवार आहेत. तुमच्या विरोधात ते बोलत होते, आता काँग्रेस आणि समाजवादी पक्षात ते भाजपचे लोक बोलत नाही. ठीक आहे, त्या मला माझ्याकडे माहिती नाही. गुन्हेगार आणि शिक्षा झालेली हे दोन वेगळे विषय. गुन्हावर पण होऊ शकतो, पण एखादा शिक्षा झाली तर तशी लोक निवडून लढू शकत नाही. तर काय सत्य परिस्थिती आहे गुलशन कुमार हत्याकांडावर मला माहीत नाही, पण कायदे नियम मध्ये अशी तरतूद आहे, शिक्षा झाल्याशिवाय कुणालाही निवडून आणण्यापासून आपण नाही म्हणू शकत. राहुल नार्वेकरांचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय. त्यांचे फॅमिली मेंबर हर्षिता नार्वेकर ज्या वॉर्डमधून तिकडे इतर हरिभाऊ राठोड किंवा इतरांनी जेव्हा अर्ज दाखल करण्यासाठी ते गेले होते तेव्हा त्यांना रोखण्यात आलं. स्वतः संजय राऊतांनी एक ट्विट केलंय आणि निवडणूक आयोगाने सुद्धा याची दखल घेतली आहे. आणि राहुल नार्वेकर यांचा जो व्हिडिओ जो व्हायरल होतोय त्याच्यामध्ये त्यांनी त्यांच्या पदाचा पण की मी एक विधानसभा अध्यक्ष म्हणून मी पोलिसांना इन्स्ट्रक्शन देतो अशा प्रकारचे त्यांनी त्याच्यामध्ये स्टेटमेंट केलंय. त्या पदावर बसलेल्या माणसाला या प्रकारचे कृत्य करणं हे योग्य नाही. एक जबाबदार पदावर बसून जर कोणी असं वागत असेल तर चुकीच आहे. त्याच्याविषयी तुम्ही कोर्टात जाणार आहे कारण तुम्ही म्हटलं की नाही, त्या आडे त्यांच्यासमोर आडे नावाचा उमेदवार मला वाटते, तर त्यांना काय भूमिका घ्यायची ते घेऊ शकते, तिथे आमचा उमेदवार नाही. सर अशी भूमिका घेण्यात आली होती की शिवसेना राष्ट्रवादीकडनं नवाब मुंबईचं तर आम्ही राष्ट्रवादीबरोबर जाणार नाही, तर त्याच्यावर तुमचं रिएक्शन काय? आम्ही तर भूमिका घेतली होती, आम्हाला सोहळ्यावर लढायचं आहे. आणि त्याला कुठेतरी त्याच्यावर शिक्कामोर्तब केलं, त्यासाठी त्यांचे मी आभारी आहे. ते 16 तारखेला कळेल ना की राष्ट्रवादीची ताकद काय. नाही, माझ्याकडे कुठलेही पुरावे नाही. इतके लोकप्रिय असतील, बिनविरोध होत आहे, तर मला वाटते त्या भागातल्या लोकांनी ठरवलं पाहिजे. घोषणा नाही, आमच्या अंतर्गत निर्णय होता. कार्यकर्त्याची भूमिका होती की आपण स्वबळावर लढत पाहिजे. काही लोकांची भूमिका होती की आपण सोबत गेले पाहिजे. आता 2 मत प्रवाह असताना अध्यक्षाने एक शेवटी त्यांनी चर्चा करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी शांत झालेला नाही सत्य, त्याच्या बाबतीत मला माहिती नाही, पण स्वबळावर लढण्याचा निर्णय पक्षाच्या नेत्यांनी घेतलेला आहे. मी त्याच्या आभारी आहे. मुंबईत राष्ट्रवादीची गरज नव्हती, त्याच्यामुळे युती नको अशी भाजपची भूमिका असल्यामुळे तुम्हाला विरोध केला पाहिजे, तुमचं नाव पुढे जाऊन विरोध केला अशी चर्चा आहे. गरज असेल नसेल ते 16 तारखेला कळेल. आमच्या महापौर बसणार आहे. हसू नका. एक जागेवर झारखंडमध्ये मुख्यमंत्री होऊ शकते, 30 जागेवर महापौर पण होऊ शकते. इस तरीके से कई बार में ऐसा जो निर्णय अधिकारी है उन्होंने कई जगहों पे आपके जो भी कैंडिडेट्स हैं उन पर आपत्तियां दिखाई, लेकिन दूसरी तरफ बीजेपी या शिवसेना के उम्मीदवारों को जिस तरीके से उन्होंने 3 सीटों से कैसे देखते हैं उसी में एक मैं आपको पहले बोल चुका हूँ कि अधिकारियों को जो
राज्य सरकार ने चुनाव के लेके नियम बनाए, कानून बनाए, उसके दायरे में ही निर्णय करना चाहिए। अब ये मामला सिर्फ चुनाव आयोग तक कोई डिसाइड नहीं हो सकता। इस मामले को डिसाइड करने के लिए सीधे कोर्ट में जाना पड़ेगा और कोर्ट में पूरी तरह से हमें वो है कि फैसला अधिकारी के निर्णय के खिलाफ आएगा। कई बार ऐसा भी हुआ है कि कोर्ट ने अधिकारियों पर कार्रवाई करने के आदेश भी दिए हैं। हमें लगता है कई अधिकारी इसमें नपेंगे। क्या दबाव के तहत ये सारी चीजें हुई है क्या? और नहीं, वो तो अधिकारी बता पाएगा, लेकिन अधिकारी नपेंगे इतना मुझे पूरा विश्वास है। देखिए सोनू जी, जो चुनाव के नियम है, चुनाव निर्णय अधिकारी का फैसला अंतिम होता है। अगर वो आपको मान्य नहीं है तो आपको न्यायालय में जाना पड़ेगा। न्यायालय में जाएंगे, लेकिन अभी वो चुनाव रुकने वाला नहीं है। न्यायालय में जाएंगे, फैसला होगा तो कई अधिकारी इसमें नपेंगे, ये सच्चाई है। पूरे इस चुनाव के दौरान एक कैंपेन आपके नाम का अलग अलग मंचों से कहा गया कि हम एनसीपी के साथ इसलिए नहीं जा रहे हैं कि नवाबदारी के एनसीपी को विरोध कर रहे हैं। जो लोग बोल रहे हैं उनके ही विधानसभा क्षेत्र में भी हम एक चुनाव सीट पे चुनाव जीतेंगे। अगर 3 उमेदवार जे आमच्या घरातले, माझे घरातले नाही, माझे परिवारातले नाही, माझे परिवारातला एकही उमेदवार नाही, माझी बहीण त्याचा वेगळा परिवार, माझ्या भाऊ त्याचा वेगळा परिवार, हा, ते आमच्या जे 3 लोक लढत आहेत त्याच्यात 2 लोक सिटी नगरसेवक होते। 2017 साली पण ते 3 जागेवर लोक लढले होते। ज्या जागेवर आमदार जे आता सण आहेत ती हारली होती त्या जागेवर लढले होते। ज्या जागेवर आमदार जे आता सण आहेत ती हारली होती त्या जागेवर आमच्या भाऊ लढतोय आणि त्यांची सून आहे ते त्यांच्या जागेवर लढतात, ते ओबीसी आहे। देखिए ऐसा है, कोई गठबंधन धर्म महाराष्ट्र में पिछले जो चुनाव हो गए आज भी कोई गठबंधन धर्म की ऐसी बात नहीं है। कई जगह पे कांग्रेस से भी लोगों ने, महायुति के लोगों ने गठबंधन किया, कुछ जगह पे पवार साहब से शिंदे साहब ने गठबंधन किया। तो अलग अलग परिस्थितियां महाराष्ट्र भर में लोगों ने देखी है और हम लोगों ने निर्णय किया था कि हमारे स्थानीय लोगों को अधिकार दिया जाता है, किसके साथ आप चुनाव लड़ना चाहते हैं आप तय करो। उस प्रकार हमारी पार्टी ने निर्णय किया था। आज पवार साहब के साथ हमारा गठबंधन है, कई जगह पे परभनी में है, पिंपरी चिंचवड़ में है, पूना में है। तो परिस्थितियां अलग तरह की है। हमें लगता है कि विरोधी धर्म की बात जो हो रही है, गठबंधन धर्म की बात, महाराष्ट्र में गठबंधन धर्म कभी भी रहा नहीं है। कांग्रेस के लोग भंडारा में भारतीय जनता पार्टी के सत्ता चला चुके हैं, गोंदिया में सत्ता चला चुके हैं, कोल्हापुर में सत्ता चला चुके हैं। तो आज ये नहीं, महाराष्ट्र का इतिहास है कि सभी लोग मिलजुल के जो जिस तरह से चल सकता है मामला पिछले 25-30 सालों से इस तरह से महाराष्ट्र में राजनीति चलती रही। को लेकर जिस तरीके से शिवसेना और बीजेपी कह रही है कि उद्धव ठाकरे अब जिस तरीके से मुसलमानों के प्रति आकर्षित हो रहे हैं, कहीं न कहीं हिंदुत्व का अपमान हो रहा है। आपकी पार्टी कह रही है सर्वधर्म सद्भाव के साथ है, महायुति में है, कैसे देखते हैं किस बोर्ड में? देखिए, हम लोगों ने पहले ही स्पष्ट किया है, दादा ने पहले स्पष्ट किया है कि हम लोग भले सरकार में हों, लेकिन वैचारिक हमारी आइडियोलॉजी अलग है। हम विचारों से समझौता नहीं कर सकते, पॉलिटिकल एडजस्टमेंट है। पिछले 2-2.5 साल से ये बात बार बार कही गई है। अब उद्धव जी के बारे में बीजेपी क्या बोल रही है वो उद्धव जी को जवाब देना पड़ेगा। अब हम लोगों को, कुछ लोगों ने आरोप लगाया कि जो मुस्लिम वोट बैंक है उसमें सेल मारने के लिए राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी लड़ रही है। पूरे मुस्लिम बाहुल क्षेत्रों में हमारे उम्मीदवार नहीं है। आप देखोगे तो कुल मिला के मुंबई देवी में हमारा 2 उम्मीदवार है, हमारे भिंडी बाजार में 1 उम्मीदवार
कुलाबा में है, लेकिन मदनपुरे में हमारा उम्मीदवार नहीं है। क्या शिवाजी नगर में जो मुस्लिम बाहुल वार्ड है उसमें हमारे उम्मीदवार नहीं है? तो ये बोलने के लिए जिसको जैसा लगता है उस तरह के लोग एक दूसरे पर आरोप लगाते हैं। जहां हम चुनाव जीत सकते हैं, एक मैं विधानसभा क्षेत्र आपको बता देता हूँ, एक वार्ड नंबर 135, कभी किसी ने अंदाजा नहीं लगाया कि वार्ड नंबर 135 में राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी चुनाव जीतेगी। यहाँ भारतीय जनता पार्टी का एक बड़ा नेता चुनाव लड़ रहा है, हमें लगता है वो भी सिलम जीतेगी। हमारी पार्टी का बनेगा तो जीते हुए नगर सेवक तय करेंगे कि किसको बनाना है। हमारी पार्टी से सबसे ज्यादा उत्तर भारतीय हैं। हमारी जरा सुनिए, हमारी पार्टी से 2 यादव लड़ रहे हैं, हमारी पार्टी से एक बुराव लड़ रहा है, हमारी पार्टी से राय लड़ रहा है, हमारी पार्टी से राजपूत लड़ रहा है, हमारी पार्टी से श्रीवास्तव लड़ रहा है। तो उत्तर भारतीय की लिस्ट आप देखेंगे हमारी, तो हमने देखिए जिस तरह से हमारे लोग चुनाव लड़ रहे हैं, तो हमने सबको फैसला किया है मेयर हमारा बनेगा, जीतते हुए नगर सेवक वो तय करेंगे कि कौन आपका जो मेयर बनेगा, आपकी पार्टी का मेयर बनेगा, वो महायुति के संपर्क से बनेगा या महाविकास आघाड़ी के संपर्क से बनेगा? अरे हमारा मेयर बनेगा, वो समय आने पर तय किया। नहीं तकता है कि आपको दे देंगे। ऐसा है कि सबसे पहले आप देखेंगे तो चंबल के डाकुओं को टिकट देने वाली कौन सी पार्टी है उसका को टिकट दिया है और उसमें उनकी पत्नी खत्म हो गई थी, तो उनके पति के पास मतलब पति के 4 बच्चे हैं, उसके बाद दूसरी पत्नी को टिकट दिया जाता है। तो इसे क्या वैलिडिटी मानेंगे क्या? नहीं, पत्नी के कितने बच्चे ये तय किया जाएगा। देखो 4 शादी के लिए हम लोग ना, लेकिन बहुत सारे लोगों में 5 शादी भाजपा म्हणते किती महापौर होईल, ठाकरे म्हणतात मराठी महापौर होईल, कृपाशंकर सिंग म्हणतात उत्तर भारतीय महापौर होईल, तुमचा महापौर झाला तर राष्ट्रवादी महापौर होईल, मुंबईकर महापौर होईल। मराठी माणूस करणार का? मराठी हिंदू उत्तर भारतीय की काय? मुंबईकर महापौर होईल। मुंबईकर रीजन क्या है? लोगों का समर्थन हमको मिल रहा है। मैं आज बड़ा दावा नहीं कर रहा हूँ, 135 नंबर वार्ड का आपको मैं बता रहा हूँ, शिवाजी नगर मानपुर में है। आप जाके बड़ा नेता बीजेपी का है, आप जाके देखो क्या हमारे बिना महापौर नहीं बनेगा, हमारा महापौर बनेगा। अभी पता नहीं, मैंने सुना नहीं। परिवारवाद की बहुत चर्चा है, राहुल नार्वेकर के घर में की। मेरे घर से भी 3 है ना, मुझे क्या अधिकार है इसको बोलने का? कॉमन लोगों को चुनाव करने, चुनाव परिवार के 1000 लोग लड़ने तय करना जनता का अधिकार है। और पिछले बार भी हम लोगों को 2 सीटों पे लोगों ने जीता है, तीसरे बार अगर ये हारती नहीं तो अंदर नहीं बनती।
निवडणुकीचे मुद्दे काय राहतील? ते निवडणुकीचे आम्ही जे आमचा जाहीरनामा आहे ते 2-3 दिवसात आहे. पण त्यातल्या मेन प्रायोरिटीच्या गोष्टी काय राहतील? बघा, आम्ही कुणावर टीका करणे हे असे ते तसे आम्ही अजिबात करत नाही. आम्ही काय करू इच्छितो, ते जे वाढ आहे ते वाढच्या काय समस्या आहे, आमचे उमेदवार त्या वाढच्या समस्या घेऊन किंवा त्याचे समाधान आम्ही काय केलेलं आहे. आमचे जे सिटिंग नगरसेवक ते पण लढत आहे, काय माझी नगरसेवक लढत आहे. एकंदरीत जे आमच्या वाढ वाईज जे काय असतील आमच्या वाढचा आम्ही जाहीरनामा घेऊन लोकांमध्ये जाऊ आणि त्या आधारावर ही निवडणुका होणार. कोणी समजत असेल की करोडो रुपयाच्या होर्डिंग लावून मतं मिळणार अजिबात नाही. कोणी समजत असेल की जाहिरातबाजी करून मतं मिळणार अजिबात नाही. गल्ल्यांमध्ये, इमारतीमध्ये, झोपड्यांमध्ये वेगळे वेगळे प्रश्न असतात. काही ठिकाणी भटके कुत्र्यांचे प्रश्न, काही ठिकाणी पाण्याचे प्रश्न आहे, काही ठिकाणी उंदराचा प्रश्न आहे, पाणी येते, सांडपाणी येते याचे प्रश्न आहे, ट्रॅफिकचे प्रश्न आहे, घनकचऱ्याचे प्रश्न आहे. तर वाढ वेगळी वेगळी परिस्थिती आहे. त्यासाठी हे निकाल सर्व ठिकाणी मुंबईभर एक लाट येईल अशी परिस्थिती नाही. वाढ एका वार्डाला दुसरे उमेदवार आणि दुसऱ्या वार्डाला दुसरे उमेदवार 3-4 दिवस गेल्यानंतर आपल्याला या बाबतीत अंदाज येईल. हे आता तर सगळं माहिती आपल्याला मराठी माणूस, मी पण मराठी आहे, त्याची परिभाषा काय? राज्य निर्माण झाला त्या आधीपासून मी मुंबईत राहतो, मी मराठी आहे. मराठी हे जात नाही, मराठी प्रांतरचना आहे आणि या मुंबईमध्ये जन्मलेला प्रत्येक माणूस हे मराठी अशी आमची भूमिका आहे. महाराष्ट्रामध्ये तुम्ही भाषा सूत्री लागू करायची असं वाटतं का तुम्हाला मुंबईमध्ये? ते लागू आहे आणि त्रिभाषा सूत्र या महाराष्ट्रामध्ये आहे. हिंदी, मराठी, इंग्लिश हे त्रिभाषा सूत्र या महाराष्ट्रामध्ये पहिल्यापासून लागू आहे. आता त्याला मुद्दा करून तुम्ही राजकारण करत असेल तर मला वाटते ते योग्य नाही.